या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद पूनम गेट जवळ विष्णू पाटोळे कुटुंबावर अन्याय झालेल्या, त्यामुळे दलित पॅंथरच्या वतीने धरणे आंदोलन 6वा दिवस चालू असताना युवा भीमसेना अध्यक्ष महेश डोलारे, सोलापूर मातंग समाज सल्लागार विकास कसबे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद, मध्यवर्ती अध्यक्ष खंडू अप्पा बनसोडे, RPID अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज लोंढे, ZP मातंग समाज अध्यक्ष रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते वाघमारे, शिवसैनिक रामभाऊ माने, प्रहार संघटना अध्यक्ष अतुल कुलकर्णी, देगाव मुस्लिम समाज अध्यक्ष युसुफ पिरजादे असे अनेक समाज संघटना पक्षाने सहभाग म्हणून आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला। तसेच तातडीने कुंभारवर गुन्हा दाखल करा, अन्यथा सर्व समाज संघटना पक्ष मिळून मोठे आंदोलन करण्यात येईल, याला शासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे। मी खंडू बनसोडे, सोलापूर शहर मातंग समाज समितीचा एक सदस्य। 2-3 दिवसापूर्वी बंडू गवळी सामाजिक कार्यकर्ते आमच्या मध्ये सर्वच वस्तीला भेट दिले होते। भेट ह्या पद्धतीने दिले होते की अक्कलकोट अशा ठिकाणी पाटोळे कुटुंबावर तिथल्या काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला। हा हल्ला एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर तिसरी, चौथी वेळ हा हल्ला झालेला आहे। या हल्ल्याचा प्रथमतः मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि तिथले गावगुंड समाजकंटक जे आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा। का बरं गुन्हा दाखल होत नाही? कारण तिथले पोलीस प्रशासन या घटनेला डोळेझाकपणा करत आहेत, या घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। यामध्ये मला काय तर थोडंसं काळं पेरं झाल्यासारखं वाटतंय। महाराष्ट्रामध्ये 28, 34, 35, 36, 60 पोटजाती आहेत। मातंग समाजाला का टार्गेट केलं जातंय? मातंग समाजाला सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मातंग समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका अद्यापर्यंत चालू आहे। मला एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबा रे, आम्ही पण याच धर्तीवर जन्माला आलो, आम्ही पण यात मातीत जन्माला आलो, आम्हाला टार्गेट का? तर याच्या पुढं मातंग समाज सोलापूर शहर जिल्हा गप्प बसणार नाही। जे कोणी आरोपी असतील त्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करावे। असे न झाल्यास मातंग समाज शहर जिल्ह्याच्या वतीनं अक्कलकोटमध्ये मोर्चाच्या स्वरूपात तीव्र पद्धतीचा मोर्चा काढून पाटोळे कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि जे कोण पोलीस अधिकारी या घटनेला पाठीशी घालतात त्यांना निलंबित करावं, एवढीच आमची मागणी आहे। जय भीम, जय लहुजी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।